Brought to you by V-Guard. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट असतील या शरद पवार गट हे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमने सामने येणार आहेत। तर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत नजीब मुल्ला आहेत आणि त्यांनी आता पत्रकार परिषद घेतलेली आणि याच पत्रकार परिषदेमध्ये येणारा विधानसभेसाठी निवडणूक उमेदवार चेहरा देणार आहे। सर, एकंदरीत आज पत्रकार परिषद झालेली आहे। 50 कोटी निधी जो आहे तो तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडून आणलेला आहे। पाहता मुंब्रा शहराचा विकास बदलणार, त्याच पाठोपाठ विधानसभेसाठी आता तुमच्या नावाची वर्णी होणार का कोणाची, या सर्वकडे सर्वांचं लक्ष लागले। सर्वप्रथम ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे लाडके नेते, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार साहेब, फडणवीस साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो की सर्व नागरिकांची मागणी एक विशेष निधीचा मार्फत तुम्ही आज आम्हाला साथ देण्यासाठी आणि इथले नागरिकांची गरजा पुरवण्यासाठी आपण आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे। मी नागरिकांना आपल्या मार्फत एवढंच सांगतो, हे टप्पा क्रमांक 1 आहे। अशा बरंचसं निधी या विधानसभा क्षेत्रासाठी आपल्याला येणार आहे, कारण आजपर्यंत नागरिकांना विश्वासात घेऊन कधी कामं झालेली नाहीये, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामं झालेली नाहीये। हे जी गरज आहे, जे मूलभूत सुविधा देणे, जी प्रथम जबाबदारी आमची, त्या प्रथम जबाबदारीच्या नीतिमत्तेने आम्ही हे सर्व निधी आणलेला आहे। मात्र या संदर्भात पाहायला गेलं तर कुठेतरी आमदारकीसाठी आता दावा केला जातो का एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणला जातोय, कोण असेल चेहरा तुमचा देखील असू शकतो, परांजपेचा काय एकंदरीत असणाऱ्या विधानसभा कळवामुरामध्ये असं आहे का, हे जे सीट होती 15 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येत होते। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। आम्ही सर्व मिळून एक कोणतरी उमेदवार ठरवतो आणि त्या उमेदवाराला आपला नेता म्हणून त्याला निवडून आणत होतो। तर ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार इथे आमदार म्हणून निवडून यावं, त्याची पूर्ण जबाबदारी परांजपे साहेबांनी मी घेतलेली आहे। माझ्याबरोबर आमचे सर्व सहकारी, ज्येष्ठ माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, ज्येष्ठ पदाधिकारी सर्वांनी आम्ही एकत्र उचललेली आहे। जो उमेदवार येईल, कारण उमेदवार देत असताना शेवटी या राज्याचे मुख्यमंत्री, घटक पक्षाचे आमचे नेते शिंदे साहेबांना पण विश्वासात घेऊन करायचं आहे। तर जो उमेदवार ठरेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार घड्याळ या चिन्हावर निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व आजपासून कामाला लागलोय। नजीब मुल्ला याचा चेहरा समोर येतो, काय वाटतं तुम्ही देखील या ठिकाणी दावेदार आहे? पक्षांनी, मी आधीच सांगितलं, पक्षांनी संधी दिली, घटक पक्षांनी माझ्या नावाला मान्य केलं। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। तर नक्की लढेल, आम्ही सर्व लढायला कोण ना कोण तयार आहेत। तर पक्ष जे निर्णय घेईल ते फायनल, पण जो कोण उमेदवार पक्ष देईल त्याला निवडून आणण्याची सर्व साम दांड भेद सर्व परीने नजीब मुल्ला व परांजपे साहेब जबाबदारी उचलायला तयार आहेत। जितेंद्र आव्हाड हे जवळचे मानले जाते शरद पवारांचे, आणि तुम्ही देखील अजित पवारांचे जवळचे मानले जाते। का वाटतं 3 वेळ टर्म निवडून आलेत, त्यांना पाडणं म्हणजे कितपत शक्य आहे? जनता आहे, जनता निर्णय घेईल। आणि असं आहे का, निवडणूक तर खरी 2009लाच झाली होती, त्याच्यानंतर तर 14 आणि 19ला तर सेटिंगच झाली ना, ते कुठे बोलायला एवढा लवकर लावतात। तर सेटिंग मधून निवडून आले म्हणजे जबाबदारी नसते ना। सत्य परिस्थिती तुम्हाला काही दिवसात कळेल की या नागरिक कुठे आहेत आणि काय आहेत, आणि नक्की आम्हाला या कळवा आणि मुंब्रा कौसाच्या या नागरिकांवर पूर्ण विश्वास आहे। या त्या दिवशी नक्कीच सत्याची बाजूनी बरोबर येतील। लोकसभेला कुठेतरी खासदार श्रीकांत शिंदे उभे होते आणि या ठिकाणी मताचा टक्का घसरलेला आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने संविधान असतील, संविधान वाचवण्यासाठी असा एक नारा या ठिकाणी देण्यात आला। त्यामुळे मुस्लिम बहुबल हा मोठ्या प्रमाणात या दरेकर यांना वोटिंग केलं, त्यामुळे आपल्याला देखील त्याचा फटका बसू शकतो। असं एक लोकसभेची निवडणूक आगळी वेगळी लढली गेली होती। अल्पसंख्याक समाज, दलित समाज, इतर मागासवर्गीयामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना होती। काही लोकांच्या स्टेटमेंटमुळे
काही घटक पक्षाला मदत करणारे पक्षाच्या स्टेटमेंटमुळे काही वेगळा मेसेज गेला, चुकीचे स्टेटमेंट झाले होते, त्याच्यामुळे अल्पसंख्याक समाज नाराज होता आणि त्यांनी नाराजगी जाहीर केली. म्हणजे ते उमेदवाराला सहानुभूती होती किंवा इथं महाविकास आघाडीचे त्यांची काय आघाडी असेल त्यांच्या सिटिंग आमदाराला पाठिंबा होता असं नव्हे. तर प्रत्येक निवडणूक त्याचे मुद्दे प्रमाणे चालते. तर या निवडणुकीत वेगळे मुद्दे असतील आणि आम्हाला विश्वास आहे नागरिक त्या पद्धतीचा विचार करतील. मुंब्र्यामध्ये कामं होत नाही का, निधी मिळत नाही का, कुठेतरी तुम्हाला निधी आणावा लागला त्यामुळे महापालिका कुठं कमी निधी देते का? मी ठाणे महानगरपालिकेचा खूप आभार आहे प्रत्येक आयुक्ताचा आणि विशेषतः तेव्हाचे सर्व सर, आत्ताचे मुख्यमंत्री, म्हणजे तेव्हा ते ठाणे महापालिकाचे सर्व सर होते, आता तर पुन्हा राज्याचे सर्व सर आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा, श्रीकांतजी शिंदे साहेबांचा विशेष आभार. आत्ताचे खासदार, तेव्हाचे महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती नरेशजी मस्के साहेबांचा. का या नगरसेवक त्या निधीसाठी सभागृहात लढला आहे, पण क्रेडिट, श्रेय, ठेके कुणी वेगळ्यानेच घेतले. 1400 कोटी रुपये मागेल या 15 वर्षात ठाणे महापालिकेकडून दिले. एवढा निधी काही कमी नसतं 1400 कोटी, पण त्याचा परिपूर्ण वापर चांगला झालेला नाहीये. आम्ही हे नागरिकांसमोर आणणार. म्हणून महापालिका बाबतीत काही नाराजगी नाहीये. शासनाने विशेष निधी वेळोवेळी दिलेला आहे, पण ते सर्व खाडीत वाहून गेला निधी. तर चांगला कामं व्हायला पाहिजे होती, निकृष्ट दर्जाची कामं, चोरी, ठेकेदार हलगर्जीपणा, तर हे सर्व आम्ही पुढे आणणार आणि निधीचा चांगला फायदा व्हायला पाहिजे. नागरिकांना पैशाचं महत्त्व कळलं पाहिजे. जितेंद्र आव्हाड जसं म्हणतात की सोच बदलो बुमरा बदलो, त्याच्यामध्ये तुम्ही देखील सामील होतात का? वाटतं येणाऱ्या काळात बुमरा बदले? असं काय, तो एक सेईंग होती, ते तर प्रत्येक गोष्टी कॉपीच करतात ना. मेरा काम ही मेरी पहचान आहे, हे 2018ला विधान परिषदेच्या निवडणुकीत माझा स्लोगन होता, ते आता ते वापरत आहेत. टीम नजीब मुल्ला 10 वर्षापासून कार्यरत आहेत, आता टीम जितेंद्र आव्हाड आली, तर ते कॉपी करायला मास्टर आहेत. सोच बदलो नहीं, अब मुमरा सोच ये बदलेगा कि हकीकत में आवाम को जे गरज आहे, इथे द्वेष पसरवलं गेलेलं आहे. मुमऱ्यांमध्ये एकमेकांविरुद्ध भांडणं लावली गेली आहेत, एकमेकांचे नाते तोडले गेलेत. इथे प्रेमाचा संदेश घेऊन आलेत. कामं करणे ही आमची प्रथम जबाबदारी आहे लोकप्रतिनिधीची. कुठली मेहरबानी करत नाही. आणि जे इथे मालक झालेले आहेत ते मालकाला काढून नागरिक इथले मालक आहे, हे आम्ही चित्र बदलण्यासाठी इथे येणार आहोत. त्यांनी सांगितलं की चित्र नक्कीच मुंब्र्यामध्ये बदलणार आहे, त्यामुळे येणाऱ्या विधानसभेसाठी कोण चेहरा असेल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे नागनाथसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.